लाडकी बहिणीचा लाडक्या ताईंनो एप्रिल महिन्याचा हप्ता 10वा हप्ता याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। या ठिकाणी तुमची 4 चाकी वाहनाची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तपासणी सुरू झालेली आहे आणि तपासणी झाल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी 10वा हप्ता भेटेल अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे। तर लाडक्या ताईंनो काय नेमकी बातमी असणार आहे, तुमची 4 चाकी वाहनाची तपासणी कुठपर्यंत आलेली आहे, ते याद्या कुठपर्यंत कधीपर्यंत लागणार आहेत आणि त्याच्यानंतर वाटप कधी होणार आहे एप्रिल महिन्याचा, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो तुझ्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 10वा हप्ता तुम्हाला हवाय का, 10वा टप्पा चालू होणार आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे, ती काळजीपूर्वक ऐकायची आहे। बघा लाडक्या ताईंनो, सगळ्यांची 4 चाकी वाहनांची तपासणी होणार आहे। काही जिल्ह्यांची आता होईल, काही जिल्ह्यांची पुढच्या महिन्यात होईल, पण या ठिकाणी सगळ्यांची 4 चाकीची तपासणी होणार आहे। त्याच्याबद्दल एक मोठी अपडेट देखील आलेली आहे आणि तुमच्या या ठिकाणी प्रोफाइल मध्ये देखील चेंज होणार आहे। लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी समोर आली आहे, ती तुम्हाला बातमी या ठिकाणी मी सांगत आहे। बघा आज वाटप झालेलं नाहीये। बघा रामनवमी निमित्त बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी सांगितलं आलं होतं की बाबा आज वाटप होईल, श्रीरामनवमी जयंती निमित्त या ठिकाणी वाटप होणार आहे, पण वाटप आज झालेलं नाहीये। बऱ्याच ताईंना या ठिकाणी नाराज झालेले आहेत। तर आज लाडक्या ताईंनो एक गोष्ट सांगतोय, आज वाटप झालेलं नाहीये, मग नंतर या ठिकाणी 4 चाकी तपासणीची सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे हे वाटप थांबले की काय अशा स्वरूपाचं ताईंना एकदा प्रश्न पडलेला आहे। तर त्याच्याबद्दल मी सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये की 4 चाकी वाहनाची तपासणी तुमची किती दिवस चालणार आहे, कधी सुरुवात झाली होती, नेमका रिपोर्ट कधी बनणार आहे, याद्या कधी या ठिकाणी पुढे येणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि त्याचबरोबर 10वा हप्ता मग वाटप कधी होणार आहे, हे 4 चाकी वाहनाची तपासणी जर 1-2 महिने लांबली तर नेमकं नंतर वाटप होणार आहे का आता अगोदर वाटप होणार आहे, काय नेमकं होणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि काळजीपूर्वक या ठिकाणी ऐकायचं आहे, कारण की मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत। कारण तुमची तपासणी होणार आहे आणि तपासणीमध्ये 4 चाकीमध्ये जर तुम्ही तपासणीमध्ये जर सापडलात तर तुम्हाला पुढचा लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार नाही। जसं संजय गांधी योजना आहे बघा, संजय गांधी योजना, इतर योजना ज्या आहेत संजय गांधी योजनेसारख्या योजनेमध्ये जर तुम्ही या ठिकाणी तुमच्या नावापुढे प्रोफाइल मध्ये यस आलं तर तुमची लाडकी बहीण योजना बंद पडते। त्या स्वरूपात तुम्हाला मी मागे पण बोललो होतं, 4 चाकी वाहनाची या ठिकाणी एक नवीन या ठिकाणी लिस्ट लागणार आहे किंवा 4 चाकीच्या नुसार तुम्हाला प्रोफाइल मध्ये येस किंवा नो येणार आहे। आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सांगतोय बघा, 2-3 महिन्यानंतर बघा मी गोष्ट अगोदर सांगत असतो, 1-2 महिन्यापूर्वी तुम्हाला 4 चाकीचं सांगितलं होतं, त्याच गोष्टी मी तुम्हाला अजून एक नवीन गोष्ट सांगतो, ज्या तुमच्या इन्कम वाले आहेत ताई, म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न वाले ज्या ताई आहेत त्यांचं 2.5-3 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे, त्यांची तपासणी होणार आहे। इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून माहिती घेतली जाणार आहे आणि त्यांच्या पुढे येस किंवा नो येणार आहे। जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल त्यांच्या पुढे येस येणार आहे, 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल त्यांच्या पुढे नो येणार आहे। जसं संजय गांधी योजना बघितलं असेल, संजय गांधी योजनेच्या पुढे जर येस आलं तुमच्या पुढे तर तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटत नाही। त्या स्वरूपात 4 चाकीच्या पुढे जर तुमच्या पुढे येस आलं तर तुम्हाला लाभ भेटणार नाही। आणि त्या स्वरूपात जर इन्कम टॅक्सच्या समोर तुम्हाला जर 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या खाली जर येस आलं तुमच्या नावाच्या पुढे तरी तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार नाही। पण आता एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो, इन्कम टॅक्स जे आहे इन्कम टॅक्स वाल्यांचं तर ते आत्ताच होणार नाही। म्हणजे उत्पन्नाचा दाखला जो तुम्ही जोडला होता आणि त्याच्यानुसार जे इन्कम टॅक्स वाल्या डिपार्टमेंट कडून जी माहिती घेणार होते ती आत्ताच प्रोसेस सुरू झालेली नाही, त्याला 2 ते 3 महिने उशीर आहे। त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, पण भविष्यात ही गोष्ट होणार, त्यावेळेस मी सांगाल त्यावेळेस बघा, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की बाबा तुम्हाला अगोदरच मी सांगितलं होतं, तर तुम्हाला अगोदरच काही गोष्टी मी क्लिअर करून सांगत आहे। तर बघा 4 चाकीचं लक्षात घ्या, 4 चाकी वाहन ज्या ताईच्या आहेत ज्यांची तपासणी झालेली आहे त्यांच्या पुढे येस किंवा नो काही दिवसात तुम्हाला पाहायला मिळणार आहे। काही ताईंची ज्या तपासण्या झाल्या होत्या त्यांना ऑलरेडी आलं पण असेल, पण ज्या गोष्टी बघा लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्हाला सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी कन्फर्म करून सांगणार आहे। हे जे 4 चाकी वाहनाची तपासणी आहे, 4 चाकीची वाहनाची तपासणी 7 फेब्रुवारी पासून लक्षात घ्या, 7 फेब्रुवारी पासून या ठिकाणी सुरुवात झाली होती। 7 फेब्रुवारी, तर 7 फेब्रुवारी पासून बऱ्याच जिल्ह्यामध्ये तपासणी चालू झालेली आहे। पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, मुंबई असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, बऱ्याच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तपासणी, नाशिक जिल्हा असेल, बऱ्याच जिल्ह्यामध्ये तपासणी सुरू झाली होती। त्याच्यानुसार 7 फेब्रुवारी नुसार या ठिकाणी त्यांनी अहवाल
अहवाल याद्या बनवायला चालू केलं होतं, पण त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कट केला नव्हता, मार्च महिन्याचा हप्ता कट केला नव्हता, पण आता एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी एक नवीन अपडेट आणलं होतं. तुम्हाला मी मागच्या 2-3 दिवसापूर्वी पण सांगितलं होतं बघा, फायनान्शियल इयर मार्च महिना संपलाय, एप्रिल महिन्याचा हप्ता सगळ्यात अवघड असणार आहे. तुम्हाला हे गोष्ट मी सांगितलेलं आठवते का? जे दररोज व्हिडिओ बघतात त्यांना माहित असेल. लाडके बहिणी तुम्हाला मी 3-4 दिवसापूर्वी अगोदर पण सांगितलं होतं बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता सगळ्यात अवघड असणार आहे, कारण फायनान्शियल इयर नंतरचा हा पहिला हप्ता असणार आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता. जर हा हप्ता तुम्हाला जर भेटला तर तुमची या ठिकाणी लाडकी बहीण योजना बरेच दिवस चालणार आहे. पण ज्या ताईंना या ठिकाणी एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणार नाही, परत सांगतोय लाडक्या बहिणींनो, जो मला जर एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला नाही तर तुम्हाला या ठिकाणी पुढं काही भेटणार नाही. लाडक्या बहिणींनो, त्याच्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता खूप डेंजर, आपण असं म्हणू शकतो की एप्रिल महिन्याचा हप्ता तर खूप डेंजर असणार आहे. आणि याच्यामध्ये 4 चाकीची तपासणी होणार आहे. मोठ्या लेवलला या ठिकाणी 4 चाकीची तपासणी होत आहे. लाडक्या बहिणींनो, छोटा प्रश्न विचारतोय सर्वांना, एक छोटा प्रश्न विचारतोय. लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरी 4 चाकी वाहन आहे का? कुणाच्या नावावर आहे? एकदा नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे का नाही ते सांगायचंय, आणि ते कुणाच्या नावावर आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. तुमच्या नावावर आहे, तुमच्या घरातल्या कुणाच्या नावावर आहे, किंवा तुम्ही माहेरी कुणी राहत होतं का अगोदर त्यांच्या नावावर आहे का, किंवा सासरी तुम्ही गेलं त्याच्या नावावर कुणाच्या आहे का, किंवा तुम्ही विभक्त राहिलात कुणाच्या तुमच्या दिराच्या नावावर आहे का, कुणाच्या नावावर नेमकं 4 चाकी वाहन आहे ते एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि 4 चाकी वाहन कोणतं आहे ते पण सांगायचंय. जसं की काही ताई म्हणतील आमच्याकडे कार आहे, काही ताई म्हणतील आमच्याकडे जीप आहे, काही ताई म्हणतील आमच्याकडे टेम्पो आहे, काही ताई म्हणतील छोटा हत्ती आहे आमच्याकडे, काही म्हणतील ताई आमच्याकडे पिकअप आहे. अशा वेगवेगळ्या व्यवसायासाठी जर तुम्ही 4 चाकी जर वाहन घेतलं असेल, काही ताई म्हणतील आमच्याकडे ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरवाल्या ताईंनी काळजी करू नका, तुम्हाला डायरेक्ट तुमचे पैसे येऊन जातील. पण ट्रॅक्टर व्यतिरिक्त वेगळ्या ज्या काही 4 चाकी वाहन आहेत त्या ताईंनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे तुमच्याकडे 4 चाकी वाहन कोणतं आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, उत्पन्न वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर तुमचं जास्त असेल त्याची तपासणी 2-3 महिन्यानंतर होईल. त्याच्याबद्दल तुम्ही आता काळजी करू नका. ही गोष्ट तुम्हाला आधीच क्लिअर करतोय. मागच्या आठवड्यात पण मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती, तीच गोष्ट तुम्हाला अजून सांगतोय. उत्पन्नाच्या दाखल्याचं अजून काही होणार नाही, किंवा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढे गेलंय किंवा कमी आहे याच्याबद्दल अजून तपासणी सुरू झालेली नाहीये, कारण की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने त्यांना अहवाल द्यायला किंवा त्यांना माहिती द्यायला अजून या ठिकाणी नकार दिलेला आहे. तुम्हाला ज्या गोष्टी असतात मधल्या गोष्टी मी तुम्हाला ह्या सगळ्या सांगत आहे. बघा लाडक्या ताईंनो, काही गोष्टी मी तुम्हाला अगोदरच सांगतो, तर त्यातली ही गोष्ट आहे उत्पन्नाचं तुमचं आता सध्या काय होणार नाही. उत्पन्नाबद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता टेन्शन घ्यायचं ते म्हणजे 4 चाकी वाहनाचं. 4 चाकी वाहन ज्यांच्याकडे आहे त्यांनी पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण 4 चाकी वाहनावाल्या ताईंची तपासणी जोरात सुरू आहे. आणि ती तपासणी झाल्यानंतर आता बरेच ताई म्हणत असतील की सर आमच्याकडे 4 चाकी वाहन नाहीये, मग आम्हाला पैसे एप्रिलचे कधी भेटतील? काळजी करू नका लाडक्या ताईंनो. बघा, एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे असं नाहीये की खूप 2-3 महिने लेट होणार आहे, असं नाहीये. याच महिन्यामध्ये भेटणार आहे. आणि ज्या ताई राहिल्या शिल्लक त्यांची पुढच्या महिन्यात तपासणी होईल. ज्यांची तपासणी झाली आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तपासणी होईल त्यांच्या याद्या पुढे येतील आणि त्या जिल्ह्यामध्ये त्या महिन्यामध्ये त्यांचे पैसे भेटतील. त्याच्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता एप्रिल महिन्यामध्येच भेटेल, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. पण तपासणी जोरात सुरू आहे, ही गोष्ट मी तुम्हाला परत सांगत आहे, वारंवार तुम्हाला मी सांगत आहे. चला पुढचं रेशन कार्ड. बघा, रेशन कार्ड वाल्या ताई ज्या आहेत त्यांना पण काळजी घ्यायची गरज नाहीये. 4 चाकी तुमच्याकडे वाहन असेल किंवा नसेल त्याच्याबद्दल तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. पण ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये ते आले चेक करायला त्यावेळेस व्यवस्थित सांगायचं आहे की ही 4 चाकी कुणाच्या नावावर आहे, कशाबद्दल तुम्ही घेतली, सगळं व्यवस्थित सांगायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता अजून एक छोटा ताई प्रश्न विचारतोय, कुणाच्या घरामध्ये आतापर्यंत 4 चाकी वाहनवाले ताई आलेले आहे, चेक करायला आलेले आहेत का कुणाच्या घरी? कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे. लाडक्या ताईंनो, खूप महत्वाची माहिती तुम्हाला देत आहे, महत्वाची. बघा, आपलं जर लाडक्या बहिणीचं हे नाव, आपलं लाडक्या बहिणीची योजना चालू राहायची असेल तर व्यवस्थित सगळ्या गोष्टी ऐकायच्या आहेत दररोज, आणि व्हिडिओ दररोज व्यवस्थित बघायचे आहेत. माहिती आवडत असेल तर लाईक करायचंय, जास्तीत जास्त शेअर करायचंय, आणि टेन्शन घ्यायचं नाहीये. मी तुमच्या सदैव सोबत असणार आहे. काही जरी अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत. चला आपण इथेच थांबूया, उद्या नवीन ह्याच्यामध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.